पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काही दिवसांनी तुम्हाला वाटणार सगळं आलबेल आहे, आता आपण लग्न करूया, पुन्हा काहीतरी नवं संकट येणार, तेव्हा काय करणार आहात तुम्ही? हे बाबा सौरभा, आता नको रे बाबा ते संकट बिकट असलं काही बोलू नकोस. अगं मावशी, संकट काय आपली वेळ विचारून येतात का? नाही नाही, एक मिनिट, मी कुठल्या संकटाला घाबरून लग्नाला नाही म्हणत नाहीये. मी म्हटलं की पुन्हा सांगते, मी माझा लग्नाला नकार नाही, मला फक्त थोडा वेळ हवाय लग्नाआधी. इतकी वर्ष माझं नाव कुणाशी तरी जोडलं होतं. इच्छा नसतानाही त्याची बायको म्हणून फिरत होते मी. ते ओझं घेऊन जगत होते. आज इतक्या वर्षांनी ते ओझं उतरलंय. फक्त थोडा वेळ मला मोकळेपणानं जगायचंय, अनामिका दीक्षित म्हणून, इतकंच. मावशी प्लीज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला वाटेल की मी कारण वगैरे देते, असं नाहीये. एकच आयुष्य असतं की नाही आपलं. थोडा वेळ सौरभ बरोबर फक्त अनामिका दीक्षित म्हणून जगायचंय. होणाऱ्या सुनबाई, नाही तुम्ही काय बोलताय ना ते आम्हाला काहीही समजत नाहीये. काय समजायचं काय यात ना आम्ही? मी कशी समजूत काढू? समजावण्यात कमी पडते का? नाही नाही मिस अनामिका, मला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय. मिस अनामिकांना असं वाटतंय की आत्ता आमचं लग्न ठरलंय ना, म्हणजे जवळजवळ ठरल्यात जमा आहे. मला त्यांच्याशी लग्न करायचंय, त्यांना माझ्याशी लग्न करायचंय. पण प्रेमात पडल्यानंतर आणि लग्न ठरल्यानंतर, लग्न होण्याआधी जो वेळ असतो ना जोडप्याकडे, तो सगळ्यात चांगला पिरियड असतो ना त्या कपलसाठी. म्हणजे जवळजवळ हनीमून पिरियड सारखा असतो ना. लग्नाआधीच काय बोलताय काय सौरभराव तुम्ही? नाही आप्पा, तसं नाही. ही यंगर जनरेशनची भाषा आहे. म्हणजे सगळं नवीन नवीन असताना कसं छान फील करायला मिळतं तसं. हे म्हणतायत मिस अनामिका. त्यांना हा वेळ एन्जॉय करायचा आहे. त्यांना हा जो मधला वेळ आहे ना, तो त्यांना माझ्याबरोबर घालवायचा आहे आणि तो वेळ त्यांना हवाय, असं म्हणताय ना तुम्ही? हो. ठरलं. म्हणजे मला आवडेल. बरोबर आहे, मी तुम्हाला अजून एकाही डेटवर नेलेलं नाही. म्हणजे असा एकत्र वेळ आम्ही कपल म्हणून घालवलाच नाही. कॉलेजपासून इच्छा होती माझी तुमच्याबरोबर असा वेळ घालवायची, तेव्हा संधी मिळाली नाही. आता तुम्ही मला समोरनंही संधी देताय तर मी का नाही म्हणेन, मला चालेल. मी काय म्हणते भाऊजी, नाही म्हणजे तुमचं ते डेट फिट चालू असू दे, पण त्याला काहीतरी वेळेचं बंधन असू दे ना. नाही तर काय तुमचं आपलं हनीमून चालू राहायचं. आणि लग्नाचा विषय बाजूला राहील असं म्हणायचं होतं मला. म्हणजे ते वेळेचं तुम्ही फक्त ठरवून घ्या. काय मावशी, बरोबर ना? तेच म्हटलं. अजून आमच्या वल्लीबाई बोलल्या कशा नाहीत? नाही, ठरलं. मिस अनामिका, आता मी तुम्हाला डेट्सवर नेणार. असं म्हणजे बघा, इतक्या डेट्सवर नेणार ना, अशा भारी डेट्सवर. खूप फिरूया आपण, खूप मजा करूया. मी काम करतो, मी ना कुठे कुठे जायचं आपण त्याची एक लिस्ट काढतो, ती तुम्हाला पाठवतो. तुम्ही चेक करा, मग आपण त्यातलं तुम्हाला आवडेल ते ठरवू, है ना? हा, काय झालं? बरं, एक उलट करूया. तुम्ही मला तुमच्या आवडत्या ठिकाणांची यादी पाठवा, मी तसं प्लॅन करतो, मग मी तुम्हाला दाखवतो, मग आपण बसून एकत्र ते ठरवू. म्हणजे पट्या, तुझ्याकडे बघून लगेच कळतं कुठल्याही मुलीला कधीही फिरायला घेऊन गेलेला नाही असतो. अरे असं कोणी मुलीला सांगतं का? न सांगता द्यायला नको का? सरप्राईज द्यायला नको? आणि सरप्राईज आधीच सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं? आज कसं सरप्राईज केलंस मला? मला खूप आवडलं. आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडले मी. मग आता तुम्ही बघा, ह्याच्यापेक्षा भारी सरप्राईज करतो मी तुम्हाला. तुम्हाला न सांगता अशी डेट प्लॅन करतो ना, तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या प्रेमात पडाल.
चला सौरभराव, आम्ही आता निघतो. तुमचं चालू देत. हा हा. नाही नाही, अहो आप्पा चालू दे काय, हे हे नाही, निघतोच होत आम्ही पण. हे निघूया ना. हो. हां हे चला. हे हे हेल्मेट, सॉरी. होणार आहे जाऊ बाई. लग्नाचा विषय असा पुढे पुढे का ढकलताय तुम्ही? अहो माझ्या लाडक्या भाऊजींचा जरा विचार करा. करूया. हा वल्ली, भाऊजींचा विचार करूया. तू जरा गप्पा बसशील का? अय्या गप्पच होते की मी, पण आता कसे बोलायची वेळ आली. काय आहे, मी आज मस्त स्वप्न रंगवून आले होते की आता होणार जाऊबाई माझ्या घरी लग्न करून येणार. नाही म्हणजे येता जाता तुम्ही माझ्या घरी येतच असता, पण आता रीतसर लग्न करून तुम्ही घरी याल असं वाटलं होतं. कारण आता काय आहे, भाऊजींनी प्रपोज वगैरे केलंय, मग तुम्ही हो म्हणणार, मग तुम्ही लग्न करणार आणि वाड्यात येणार असं वाटलं होतं. सगळी नाटकं करून कंटाळा येत नाही का ग तुला? किती ती नाटकं आणती सुद्धा माझ्या समोर. बास की आता. आकाश बरोबर जे सगळे प्लॅन्स केले होतेस ना, सगळे कळलेत मला. आकाशजींचं प्रकरण नव्हे, ते तुमचं प्रकरण होतं आणि ते संपलंय आता. मी आमच्या लाडक्या भाऊजींविषयी बोलते, आकाशजींविषयी नाही. वल्ली, तुझा खरा चेहरा घरच्यांसमोर आणल्याशिवाय मी वाड्यात पाऊल ठेवणार नाही असं तुला म्हणाले होते. हे तू विसरलीस, मी नाही. एक ना एक दिवशी तुझं खरं या सगळ्यांच्या समोर येईल आणि त्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. त्याआधी ही अनामिका दीक्षित पटवर्धनांची सून म्हणून या वाड्यात पाऊल टाकणार नाही. त्यामुळे आता देवाकडे प्रार्थनाच कर तू की तुझ्या विरुद्ध कुठलेच पुरावे माझ्या हाती लागायला नकोत, नाही तर घरच्यांसमोर तुझीच वरात निघेल ना. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते, तुझं वागणं सुधार, नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल. लिव्हिंग रूम आम्हाला मोठी आणि आईस्पाईस हवी आहे आणि लिव्हिंग रूम मध्ये ब्राईट कलर हवा आहे आम्हाला. आणि हो, बेडरूम मध्ये आम्हाला ना छान असे प्रेमाचे रंग हवे. नाही म्हणजे कामानिमित्त आम्ही सतत बाहेर असतो, त्यामुळे जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा हॉल आणि किचन या स्पेस मध्ये सतत आम्हाला एकमेकांशी बोलता यायला हवं. सतत एकमेकांना दिसत राहावं अशी रचना हवी. नाही म्हणजे किचन आणि डायनिंग रूम हे हॉल मधून दिसावं असं. घरामध्ये सगळीकडे गालीचा हवा आहे, तिला थंडी सहन नाही होत. हो आणि हा, पडद्यांना फार असे लाईटच रंग हवे, नाही म्हणजे घरात प्रकाश असेल ना ते याला बरं वाटतं. किती गोड आहे तुमचं नातं. म्हणजे एकमेकांच्या आवडी निवडी जपत घर सजवताय. अलीकडे असं फार कमी बघायला मिळतं. सो ऑल द बेस्ट. तुम्हाला तुमच्या प्रेमाला कुणाची दृष्ट लागायला नको आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. निश्चिंत राहा. तुम्हाला हवं तसं तुमच्या मनासारखं घर तुम्हाला सजवून देईन मी. ओके. पण त्याआधी एक रफ एस्टिमेट आपल्या या डिस्कशनवर बेस्ड मी तुम्हाला मेल करेन. ते एकदा नजरेखालून घाला की मग आपण पुढे जाऊ शकतो. हो बर, डन. थँक्यू. थँक्यू. अरे इतके का मिस्ड कॉल्स दिले त्यांनी? हॅलो. अहो मिस अनामिका, कुठे आहात तुम्ही? मी कधीपासून तुम्हाला फोन लावतोय. 5-6 मिस कॉल आहेत माझे तुमच्या फोनवर. अरे पट्या, मीटिंग मध्ये होते, फोन सायलेंट होता. इतके का मिस्ड कॉल दिले? काय झालं सांग ना. आज रात्री 8 वाजता भेटूया. 8 वाजता? का बरं? अहो डेट आहे ना आपली, डेटवर जायचंय ना आपण. पट्या, मुलीला विचारतात तर कसं विचारतात? तुम्ही माझ्या बरोबर डिनरला याल का? और विल यू गो टू द मूवीज विथ मी और टू द पार्क? पार्क नको. अहो रात्री अपरात्री पार्क मध्ये ते चांगलं वाटत नाही. हे पार्क नको.
आणि सिनेमा नकोच. हल्ली काय सिनेमे हो, म्हणजे सिनेमे कसे पूर्वी असो ते हे नाही, नको सिनेमा आणि पार्क नको. हे करूया, डिनर बेस्ट आहे. पट्या, पण माझं उत्तर नाही मिळालंय तुला अजून. म्हणजे तुम्ही येणार ना? नाही. ठीक आहे, उद्या जाऊया. अरे असं काय करतोस? लगेच शस्त्र काय खाली ठेवतोस? मला कन्व्हिन्स करायचा तरी प्रयत्न कर. अच्छा तसं, बर. मिस अनामिका या ना. किती गोड. ऑफकोर्स येईन. चला ठेवतो. ए पट्या, थांब ना, मला विचार तरी कुठे येऊन यायला. अरे बापरे, डेटवर जायचं म्हणजे एवढं सगळं करायला लागतं? बरं पट्या, मला सांग, तू मला पिकअप करायला येशील का? हो. नाही म्हणजे ते पट्या, तुझी गाडी खराब झाली आहे का? मला वाटलं आपण डेटवर जातो तर आपण मस्त तुझ्या गाडीवरून हवा खात जाऊ, पण ती बिघडली असेल तर मला सांग. आपण माझ्या गाडीनं जाऊ, माझी गाडी ठणठणीत आहे. सांग कुठे पिकअप करायला येऊ? तुम्ही फक्त तयार व्हा, सगळं आपोआप कळेल. आपोआप कळायला काही जादू आहे का? सांग ना. नाही, मजा येते ना मला त्रास द्यायला. असं कोण वागतं पट्या? तुम्ही तयार व्हा, तयार झालात की मला एक मस्त सेल्फी पाठवा. तुमचा सेल्फी आला की पुढचे डिटेल्स आपोआप जादूने तुमच्या मोबाईलवर येतील. बर, बाय. सर, पुष्पगुच्छ वगैरे? पण मिस अनामिका तर इथे नाहीये. चुकून आणलाय का हा? नाही सर, हा तुमच्यासाठी आहे, घ्या ना. माझ्यासाठी? का? तुम्हाला आठवतंय का, आकाशने तुम्हाला तुमची केबिन खाली करायला लावली. तुम्हाला बाहेर बसवलं होतं आणि त्या केबिन मध्ये मुद्दाम मला बसायला लावलं होतं. हो, पण त्याचं काय? आकाश इकडे असताना असे खूप प्रसंग आले सर, ज्याच्यामुळे आपल्या दोघांमध्ये फूट पडू शकली असती, पण तसं झालं नाही. सौरभ, अरे आकाश सर इथे काही दिवसांसाठी होते. आपण एकमेकांना गेली 22 वर्ष ओळखतो. हो सर, हा विश्वास मला होताच. पण कसं आहे ना सर, असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासही फिरतात. पण आपल्यामध्ये तसं झालं नाही. मला खूप छान वाटलं सर, म्हणून माझ्याकडनं तुम्हाला छोटंसं गिफ्ट. खरं तर ह्याच्यावर माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे, तुझा आणि मिस अनामिकांचा. तुमचं प्रेम खरं होतं म्हणून त्यातून सगळं निभावलं. मला खरं तर आणखी एक फेवर हवाय सर. अच्छा, म्हणजे त्यासाठी ही सगळी लाडीगोडी आहे का, बुके वगैरे? हा नाही सर. बोल. हाफ डे पाहिजे सर. हो, घे ना. नाही, मला नाही, सगळ्या स्टाफला, अख्ख्या स्टाफला हाफ डे हवा सर. नाही, हे काही बरोबर नाही आहे सौरभ. म्हणजे लग्न करायचं असेल तर व्यवस्थित प्लॅनिंगने करायचं. हे असं अचानक सगळ्यांना हाफ डे द्या वगैरे सांगणं हे काही बरोबर नाहीये. नाही सर, नाही काय नाही. हे बघ, लग्न होईल रे नंतर. आधी तुमचं प्रेम तर फुलू दे, जरा वेळ दे ना. ऐका ना, मी काय सांगतो ते तुम्ही ऐका सर. ऐका ना, लग्न नाहीये, म्हणजे लग्न नाही करणार आहे. हे माझं लग्न आहे म्हणून यांना हाफ डे पुसा ते नाहीये. तुम्ही आत्ता जे म्हणालात ना, मी तेच करायला निघालोय. त्याच्यासाठी मी म्हणतोय की मला ते करायला यांना हाफ डे हवाय. म्हणजे यांचा हाफ डे, हे मी बोलतोय तुम्हाला, एक हे करा, पुसा तुम्ही सगळं. मी तुम्हाला समजावतो. मला सांगा, मी आणि मिस अनामिका पहिल्यांदा कुठे भेटलो? मुंबई ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर आम्ही वारंवार कुठे भेटत राहिलो? आपल्या ऑफिसमध्ये. थोडक्यात काय सर, आपलं ऑफिस आमच्या सगळ्या या प्रवासाचा साक्षीदार आहे. म्हणजे या ऑफिसने आम्हाला हसताना पाहिलंय, रडताना पाहिलंय, रुसताना, चिडताना, रागावताना, एकमेकांची समजूत काढताना, एकत्र डबा खाताना, एकत्र दिवसभर उपाशी राहताना. या वास्तूमध्ये खूप आठवणी आहेत आमच्या प्रेमाच्या. तर मला असं वाटत होतं की आता एका नवीन प्रवासाची सुरुवात करतोय, तर ते या वास्तूच्या साक्षीने झालं तर चांगलं. म्हणून पुढे काही बोलायची गरज नाही. तिला हाफ डे. चला,
सगळे उभे राहा, बघूया आपला स्टाफ किती ओबिडियंट आहे ते. हे ओबिडियंट काय असतं नक्की? ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. जे तुम्ही नाही आहात. अरे नंतर हसा रे, या असे समोर या सगळे. आलात, निघा. पण आम्ही काय केलंय सर? सर प्लीज नका ना काढू असं आम्हाला नोकरीवरून. अहो माझ्या पार्लरचा अख्खा खर्च मी यातूनच भागवते. कसं मॅनेज करणार मी? सर प्लीज नका ना असं करू. आमचं काही चुकलंय का? अरे जरा गप्प बसा रे, कायमचं नाही जायला सांगत आहे तुम्हाला. आत्ता निघा, आज तुम्हाला सगळ्यांना हाफ डे. पळा. थँक्यू सर, मात्र मी डबा खाऊन जातो. हो हो, एन्जॉय. तुम्ही थांबा, तुम्ही जाऊ नका. ऐका, कळलं? हो. हे यातलं नको का काही? काहीतरी छान घाल ना कपडे. म्हणजे मॅक्सी घालतेस का? मॅक्सी. एक मिनिट, मॅक्सी काय असतं? मॅक्सी आता अगं असं सबंध असं लांब फ्रॉक नसतो का, असं छान आगळ पगळ मस्त पैकी. आघळ पगळ घालायला मम्मा ट्रेकवर चाललीये का? डेट नाईट आहे की नाही? लिसन टू मी, असं छान एक वन पीस घाल. ओके, लो कट आणि नी लेंथ किंवा त्याच्याहून वर चालेल. एक मिनिट बाळा, मी हे असं नी लेंथ आणि थोडं वरती आणि लो नेक वगैरे काहीही घालणार नाही. मला नाही जमणार ते. अगं पण एवढेच कपडे घालायचे तर मग घालायचेच कशाला? आजी तुझे मुद्देच वेगळे असतात. 2 मिनिटं थांब. मम्मा प्लीज लिसन टू मी, डेट नाईट साठी वन पीस परफेक्ट आहे. सिरियसली. राधे, माझा एका बोलमध्ये असे छान गुलाबजाम आहेत बरं का, आणि हा दुसरा बॉक्स आहे ना, हा बंद आहे. याच्यात काय माहिती नाहीये. तू काय घेशील? दुसरा बॉक्स का? तर त्यात काय याची क्युरिओसिटी असेल ना मला. कळलं? एक मिनिट. डेट नाईटला कोण चालला? तू. कपडे घालायचं कोणाला? तुला. ते ठरवणार कोण? तू. एक्झॅक्टली. सो मी आत्ताच ठरवलंय की मला ही साडी नेसायची, कारण ही सुंदर आहे. बाजूला बाय बाय. छान आहे. साडी मस्त दिसेल बघ. अरे सौरभा, काय दिसतोय माझा पट्ट्या? ए, ती चेन बाहेर काढ ना, चांगली दिसते रे तुला. अगं मावशी, मावशी घाण दिस. नाही, काढून टाकायची नाही. तुला शपथ आहे माझी. असू दे, अशीच राहू दे. वा वा, एवढी सगळी छान तयारी करून निघाले कुठे स्वारी? काय अनामिकाला घेऊन चाललंय वाटतं? हे कसं आहे? तुझ्या आयुष्यात आलेले प्रेमाचे रंग, हा सुगंध, हे आयुष्यात आलं ना की आयुष्य मार्गावर आहे असं समजावं. मग काय, कुठे कुठे जाणार आहे स्वारी? हे काही विशेष नाही. फिरू म्हणजे बाहेर जाऊ, थोडं भटकू, वाटलं तर मस्तानी वगैरे घेऊ आणि परत येऊ. शे, यापेक्षा आमच्या काळात आम्ही तरी धमाल करायचो. अगं मग मी सांगू का तुला? तुम्ही ना दोघात मिळून एकच आईस्क्रीम घ्या, एकच नारळ पाणी घ्या, एकच कोल्ड्रिंक घ्या. म्हणजे अपचन होईल. अगं हा काही क्रम आहे का? आईस्क्रीम, नारळ पाणी, कोल्ड्रिंक हा काही एका मागोमाग एक घेण्याच्या गोष्टी आहेत का या? बरं ते जाऊ दे, कुठे जायचं ठरवले ते तर सांग ना. अजून काही ठरलं नाही. ती कशाला तुला हो म्हणते? अगं काय बोलतेस? नाही तर काय, आज तू तिला घेऊन जाणार आहे काय? तुमचं काय ते डेटवर का काय म्हणतात ते, आणि अजून तिला माहित नाही कुठे जायचंय ते. त्यांच्या मनात काय आहे? त्यांना फिरायचंय. मग मी त्यांना फिरवणार, खूप ठिकाणं दाखवणार, इतकं फिरवणार ना की फिरवून फिरवून त्या दमतील आणि शेवटी दमून मला हो म्हणतील. डेटवर जाताय काय?
तुमच्या आयुष्यात हे जे रंग भरताय ना ते मी कसे बेरंग करते ते बघाच. त्याला तुला काय करायचंय ते कर हिरा, हवं तेवढं. पण आधी तिला फोन करून कुठे भेटायचं ते सांग, नाही तर विसरशील. चालू द्या हो. पर तिला फोन. हो